नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोड। आता इथे एपिसोडच्या सुरुवातीला सगळेजण मिळून इथे नाश्ता करायला बसलेले आहेत आणि रजनीला सांगते की द्या मी वाढते असं म्हणून इथे कला वाढायला येते। मग इथे ती विचारते आबांना, आबा तुम्हाला पोहे पाहिजेत का तुम्हाला आजोबा? तर ते म्हणतात नको नको माझा नाश्ता झाला असं म्हणून सांगतायत। बरं ठीक आहे। मग इकडे दोघी जणी स्वयंपाक पण करतात, तोपर्यंत इकडेचा फोन वाजतोय आणि ती काय करते बघा प्रेक्षकांनो, कलाचा फोन वाजतोय म्हटला कला ती फोन उचलते, कुणाचा आहे बघते आणि कट करून टाकते आणि अद्वैत मात्र तिच्याकडे बघत उभा म्हणजे बघत तिथेच बसलेला आहे। कला पण विचारात पडली आहे फोन बघून आणि अद्वैतच्या मनामध्ये आता विचार चाललाय की नेमकं हिला आता कुणाचा फोन आलाय वगैरे, ती म्हणजे आता हिनं फोन काय उचललेला नाहीये असं तो म्हणतो। इथे ही काहीतरी लपवतीये का माझ्यापासून असं इथे अद्वैतला प्रश्न पडलाय आणि आता माझ्याकडे बघतच नाहीये असं दाखवते ती, असं तो इथे विचार करतोय। तोपर्यंत कला सगळ्यांना इकडे नाश्ता वाढते, पाणी वाढते सरोज मॅडमना। तर सरोज मॅडम अद्वैतला म्हणतायत की अद्वैत तू ऑफिसला येणार आहेस ना, चल मी येते तुझ्या बरोबर, आवर तू असं वगैरे ते इथे म्हणतायत। पण इकडे अद्वैत बाबांचं आपल्या लक्षच नाहीये, अद्वैत कुठल्या तरी विचारात आहे आणि तो कलाकडेच बघतोय बरं का। मग सरोज मॅडम परत हाक मागतात अद्वैत, मग तो म्हणतो अरे असं काय करतोयस, तू ऑफिसला जाणार आहेस ना, मी येते तुझ्या बरोबर चल। मग तो म्हणतो विचार करतो, आता तो विचार करतोय मी जर आज ऑफिसला गेलो तर हिला आज फोनवर बोलायला चान्स मिळेल, मग ती फोनवर बोलू शकेल आणि त्याला आठवतं की तिनं कसा रूममध्ये असताना फोन ठेवला होता ते, आणि मग तो इथे विचार करतोय की मी आत्ता गेलो तर हिला रान मोकळं मिळेल, म्हणजे ही फोनवर बोलेल, हिचं काहीतरी नक्की सुरू आहे आणि ते आपल्याला इथे म्हणजे आत्ताच्या या सिच्युएशनमध्ये ती कोणाची बोलते हे मला समजलं ना, खूप इम्पॉर्टंट आहे आयडिया। मी ना आज ऑफिसला जातच नाही, मी आज घरातूनच काम करतो असं तो इथे ठरवतो, हे परफेक्ट आहे असं तो इथे म्हणतोय। आणि सरोज आणि सगळ्या अद्वैतकडे बघतायत बरं का, आणि परत ते इथे हाक मारतायत अद्वैत मी काय विचारते तुला, ऑफिसला जायला निघायचं आहे ना? आणि मग इथे अद्वैत म्हणतो हा तेच मी आई कामाचाच विचार करतोय, चल तेच म्हणते मी, चल पटकन आवर आपण निघूया। मग तो इथे म्हणतो नाही मी आज येत नाही ऑफिसला, आणि कला पण बघायला लागले बरं का त्याच्याकडे, तिकडनं राहुल पण आलाय तो पण बघतोय आणि मग तो म्हणतो मी तिकडनंच म्हणजे घरातूनच काम करतो आणि खूप दमल्यासारखं वाटतंय। मग काही म्हणतात अरे तू येणार आहेस ऑफिसला म्हणून मी मीटिंग्स लाईन अप केल्या होत्या। मग अद्वैत म्हणतो मी त्या रिशेड्यूल करतो, मी उद्यापासून मी आहे ऑफिसला, आज फक्त एक दिवस जरा आबा पण असे त्याच्याकडे बघत उभे राहिलेत बरं का, आणि आई पण तिकडनं म्हणजे कलाच्या आई सुद्धा बघतात आणि आता तो घरातूनच काम करतो असं सांगितल्यानंतर सरोज तरी काय बोलणार, त्या म्हणतात ठीक आहे तू जर ठरवलंच असशील तर राहू दे मी निघते ऑफिसला असं त्या म्हणतात तोपर्यंत। आणि तिकडनं आता राहुल ती कशी संधी सोडेल, राहुल येतोय तिकडनं आणि तो म्हणतो मामी मामी थांबा, तू ऑफिसला चालली आहेस का? तर मी सुद्धा ऑफिसलाच चाललोय, तर तू चल माझ्याबरोबर असं इथे सांगतो। ते काय ना तिथे खूप काम आहे, हल्ली वर्क प्रेशर जरा वाढलंय वगैरे असं तो इथे म्हणतो आणि मग सगळे आता त्याच्याकडे बघायला लागतात आणि मी काय म्हणतो आपण दोघे एकत्र जाऊया ना तिथे, चालेल असं तो विचारतो। आणि मग सरोज पण विचार करते आणि बरं झालं सांगितलंस तू, निघूया असं म्हणून त्या म्हणतात। आणि तेवढ्यात कला तिला विचारते तुला ब्रेकफास्ट वाढू का? तर राहुल म्हणतो नाही नाही नको, मी कॅन्टीन म्हणजे ऑफिसमध्ये जाऊनच काहीतरी खाईन, जरा कामासमोर ना काही दिसत नाहीये मला, काही सुचत नाहीये मला। मग कला इथे हसते आणि मग म्हणजे सगळेच इथे त्याच्याकडे बघून हसतायत, रोहिणीला पण कौतुक वाटतंय। मग तो म्हणतो मामी तू येतेस ना? आणि मग दादा दिव्यागरचं मी डील फायनल केलंय, मग त्याच्यानंतर हो कळलं मला, काँग्रेस असं म्हणून तो इथे सांगत असतो। ज्या अद्वैत आणि राहुलचं बोलणं चालू आहे तोपर्यंत इकडे सरोज बाहेर पडले ऑफिसला जायला आणि रोहिणी मग तिच्या पाठीमागे न येता कशी राहील, ती सुद्धा हळूच तिच्या पाठीपाठी येते आणि मग म्हणते की अद्वैत नक्की बरं वाटत नाहीये म्हणूनच थांबलाय ना? सरोज रोहिणी असं काय करतेस, अद्वैतचं म्हणजे खरंच थांबलाय ना असं तुला वाटतंय ना? तर मग तो म्हणतो असंच म्हणाल आहे ना तो, हो पण मला असं वाटत की कलासाठी थांबला असेल। मग ते असं बघतात तिच्याकडे, सरोज बघते तिच्याकडे, ती कुठलाही संबंध कुठेही लावशील का ग तू? हे बघ त्याची दगदग झाली आहे, 4-5 तास ड्राईव्ह करून झालंय, लगेच खरंच जमला असेल तो आराम करू दे त्याला। मग ते म्हणते आराम करू दे आराम, आणि या सगळ्यांचं बोलणीकडनं राहुल ऐकतोय बरं का। आणि मग रोहिणी म्हणते करू दे ना आराम दोघांनाही सोबत असं म्हणून ते रोहिणीने सरोजच्या कान भरायला सुरुवात केलेली आहे। आणि परत तो राहुल म्हणतो काही अडलं तर तुला कॉल करेन, येस ब्रो
कळव मला काय असेल ते, असं इथे तो म्हणतो. आणि मग राहुल पुढे म्हणतो, मामी निघूया ना. मग त्याच्यानंतर इथे मग इथे काही घडलं ना तर मी तुला कॉल करीन, असं इथे रोहिणी सांगते सरोजला. तर सरोज म्हणते त्याची काही गरज नाही आहे, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, तो काही वेडवाकडं करणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे, असं ती ते सांगते. मग रोहिणी म्हणते जाऊ दे, ठीक आहे, राहू दे, अद्वैतचं राहू दे, पण मला एक सांग ना, राहुल असा खूप म्हणजे काम छान लक्ष घालतोय ना. तर ती म्हणते की हो, खूप छान लक्ष घालतोय असं आता सांगितलंय. राहुल निघायचं असं म्हणून त्या राहुलला घेऊन जात आहेत बरं का. सरोज आणि राहुल दोघं ऑफिसला जात आहेत. रोहिणी तिथेच अशी उभी आहे, मनातल्या मनात तिच्या लड्डू फुटत आहेत. आणि अद्वैतकडे म्हणजे अद्वैतचं लक्ष कलाकडेच आहे. कला प्लेटी वगैरे इथे उचलायला आली आहे, झालं असेल तर नाश्ता घेऊ का वगैरे ती विचारते. आणि कलाला समजत नाही आज अद्वैतला काय झालंय, तो असा का बघतोय माझ्याकडे. आणि ती गालातल्या गालात हसतीये फक्त. बघूया पुढे काय काय होणार आहे प्रेक्षकांना, जरा इंटरेस्टिंगच दाखवत आहेत. तर इथे नैना बसलेली आहे मोबाईलवर काहीतरी करत, बहुतेक ती रील स्क्रोल करते, मोबाईल स्क्रोल करत बसली आहे, मध्येच हसतीये. आणि मग अचानक ना तिला म्हणजे तिच्याकडे इकडेच लक्ष आहे कलाचं, आणि अचानक ती चिडचिडी होते, तिला मेसेज येतोय आणि ती अशी खूपच असे पॅनिक झाल्यासारखं करते आणि म्हणते हा सौरभ मला धमक्या कसला देतोय, काय आहे यार, काय करायचं असं म्हणते. आता टेन्शन आलेलं आहे. तर आता ती कलाला एकदम ओरडते ते बघून, कला अगं तू कॉफी आणणार आहेस का नाही, मला कॉफी प्यायची आहे असं म्हणून ती ओरडते. आणि म्हणते म्हणजे मोबाईल बघते आणि म्हणते किती प्रॉमिसेस दिली ना तर हा ऐकणारातला नाही आहे. आणि कलाचं लक्ष नाही आहे हे बघून संगीता म्हणजेच कलाच्या आई पण इकडे म्हणतात, अगं काय चाललंय तुझं. कलाला विचारतात हिरवं वाटण घालू काय भाजीत लाल वाटण घालू, काय करायचं असं इथे ते म्हणतात. आणि दोघींचं लक्ष आता हळूहळू नैनाकडे आहे. कला काय ग, काय झालं हिचं, म्हणजे अशी कवळशी दिसतीये बघ ती. मग ती म्हणते आई तुला हवं ते टाक असं म्हणून आता तिनं सांगितलंय कलाने की भाजीत काही पण घाल तू म्हणून. कलाचं लक्ष नाही आहे, कलाचं लक्ष नैनाकडेच आहे. आणि मग आई म्हणतात पाहिलंच ना कशी वागायले ही, कशी चिडचिड करते, काहीतरी सुरू असतं हिच्या डोक्यात, नेमकं काय सुरू असतं तेच कळत नाही. त्यामुळेच मला शंका यायली तिची, आणि शंकेपेक्षा जास्त ना काळजी वाटेल. मग कला म्हणते बरोबर आहे गाई, काळजी वाटणारच ना, तू म्हणतेस ना नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी आहे, तसंच चालू असणार आहे बघ, मला पण असंच वाटतंय. एकदा ते कळलं ना की सगळं नीट होईल बघ असं म्हणून इथे कला पण आईला सांगते. आणि नैनाची इकडे तळमळ बरीच चालू आहे. आणि मग नैना ओरडते, कला अगं मला कॉफी देतेस ना, काय चाललंय तुझं, तुला वेळ लागला असेल ना तसं स्पष्ट सांग, मी बाहेरून ऑर्डर करते. नाही नको मी देते असं म्हणून आता कला कॉफी देते तिला निघून. तर नैना अशी रेस्टलेस होऊन इथे बसलेली आहे. कला छान कॉफी करते आणि मग ती बाहेर घेऊन जाणार असते. अगं काय किती वेळ, अगं झालंच, आले असं म्हणून आता कलाने इथे सांगितले नैनाला. कला कॉफीचा कप घेऊन बाहेर जाते बरं का प्रेक्षकांना. आणि ती कॉफी प्यायल्यानंतर नैना काय म्हणते ते आपण बघूया. तर आता कलाने इथे कॉफी आणून दिली नैनाला. किती वेळ झाला, एखादी गोष्ट कधी वेळेवर दिली असं कधी झालंय का वगैरे असं ती बडबडते. आणि कॉफी प्यायल्यानंतर काय आहे, किती कडू आहे कॉफी असं ती म्हणते. कडू केली कॉफी, कलावरच ती ओरडते. तुला ना फक्त उपदेशाचे डोसच ना तेवढे देता येतात असं म्हणते. आणि कॉफी ठेवते आणि रागाने इथे निघून जाते बरं का रूममध्ये. आणि कला ती गेले त्याच्याकडे इथे बघतच राहते. मग त्यानंतर इथे संगीता पण कलाच्या जवळ येतात आणि म्हणतात हिला नेमकं काय झालं, हिचं काहीतरी बिनसले, पाहिलंच ना कशी वागते ते, कशी डाफरले तुझ्यावर ते, हिची सवयच आहे एकाचा राग दुसऱ्यावर काढायची असं म्हणून सांगतात त्या इथे. पण कला पण इथे टेन्शनमध्ये बसले, मलाही जाणवतंय ग ते आई, पण आता काय करता येईल. मग त्याच्यानंतर आई म्हणतात मी तिला काही विचारला जात नाही, उगा चिडचिड नको तिची. तर बरोबर बोलतेस तू आई. आणि मग पुढे आई असं पण म्हणतात की काय करायचं आता. मग कला म्हणते काळजी करू नको, तिचं काय चाललंय ते मी शोधून काढीनच नक्की असं आता कलाने ते निश्चय केलेला आहे. तर आता इकडे काजू मॅडम आपल्या सोहमच्या आठवणीत आहेत. त्यांना आठवतंय की तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का असं जे त्याने सोहमनं म्हणजे प्रपोज केलेलं असतं वगैरे. पण तिला इथे त्रास होतोय, म्हणजे मी माझ्या निर्णयावर ठाम आहे पण मला सोहमपासून लांब जायचा त्रास का होतोय, हा मला टाळतोय म्हणून तर मला म्हणजे काहीच चैन पडत नाहीये. मी एक काम करते, मी एक फोन लावते त्याला, एकदा त्याच्याशी बोलू का असं तिथे विचार करते. काजू त्याला फोन लावणार असते तोपर्यंत इकडे सोहम काय करतोय बघूया. तर तो इथे छान असा पेंटिंग करत बसलाय.
त्याला पण इथे त्रास होतोय, तो असा डिस्टर्ब दाखवलाय. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो, तो फोनकडे बघतो, फोन उचलतो, हातात कुणाचा आहे ते बघण्यासाठी. तर तिथे गुंडीवाला असं लिहिलेलं असतं, म्हणजे त्याला कळतं की तो काजलचाच फोन आहे. ते गुंडेश्वर लिहिलेलं असतं, त्याने त्याचं नाव तिचं नाव सेव्ह केलेलं असतं. तो फोन उचलत नाही, फोन कट करून बेडवर अक्षरशः टाकून देतो. आणि मग इकडे तो पण असा डिस्टर्ब झाला आहे, ती पण तिकडे डिस्टर्ब झाली आहे. मग ती काय करते बघा प्रेक्षकांनो, काजू तिकडे तिच्या फोनमध्ये ना त्याचे जे काही फोटो आहेत ते बघून इथे ना असं त्या फोटोवरून हात फिरवते, रडत असते ती त्या फोनकडे बघून, फोटोकडे बघून. आणि इकडे सोहम सुद्धा इथे पुरेपूर डिस्टर्ब झालाय बरं का, त्याला पण काही सुचत नाहीये. आणि जेव्हा इकडे काजल सोहमचे फोटो बघून रडतीये इथे, तर बाबांनी ते बघितले तिला सोहमचे फोटो बघून रडत असताना. आणि आता बाबांना टेन्शन आलंय बरं का प्रेक्षकांनो, बाबा पुढे जाऊन काय करतात किंवा काय काय होणार आहे या दोघांच्या नात्याचं भविष्य, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर इकडे अद्वैत म्हणतो, येस मिस्टर वर्मा, नो प्रॉब्लेम, मी येईन, म्हणजे ऑफिसला येत नाहीये मी आज, पण नक्की मी व्हिजिट जाऊन करेन ब्रांचला, डोंट वरी, असं तो इथे सांगतो. आता तो ब्रांचला व्हिजिट करायला जाणार असं म्हणून त्याने ठरवलंय. आता तो मनात म्हणतो की ब्रांचला व्हिजिट देणार असं सांगितलंय तरी कसं, पण माझ्याकडे गाडी नाहीये, मी काय करू. हां, एक गोष्ट करू शकतो, सोहमची बाईक घेऊन जाऊ शकतो मी, असं म्हणून इथे तो म्हणतो. आणि मग आता बघूया पुढे सोहमची बाईक घ्यायला गेल्यानंतर इकडे अद्वैत आणि सोहममध्ये काय बोलणं होतं. अद्वैत येतोय तेव्हा सोहम इथे असं विचार करत बसतोय. मग अद्वैत विचारतो, काय रे, काय झालं, एवढं टेन्शन कसलं घेतलंय. तो म्हणतो, काही नाही, एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे ते, तू माझा एक मित्र आहे त्याच्याबरोबर जरासं भांडण झालं होतं म्हणून जरासा मूड ऑफ होता. मग इकडे तू सांग ना, तू कशाला आलायस. मग तो म्हणतो, मित्राबरोबर भांडण झालं म्हणून मूड ऑफ आहे. तर तो म्हणतो की हो. मग इकडे अद्वैत म्हणतो, अरे या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू नकोस, आता जरा मोठ्या गोष्टींचा विचार करायला शिक. म्हणजे तुला माहिती आहे ना, आपला फॅमिली बिझनेस केवढा मोठा आहे तो. आणि हे बघ, तुझी जी काही क्रिएटिव्हिटी आहे ना, ती तू आपल्याकडे बिझनेसमध्ये सुद्धा वापर करू शकतोस ना. तू घरातला सगळा आनंद किंवा जरा म्हणजे घरातला लहान आहेस तू, म्हणून मी तुला सांगतोय, आज ना उद्या तुला जबाबदारी येतील, उद्या तुझं लग्न होईल. मग तो असा विचार करतो, बघतो, उद्या म्हणजे उद्या नाही रे, म्हणजे उद्या नाही, नंतर होईलच ना तुझं लग्न, तेव्हा तुला सुद्धा जबाबदारी घ्यावी लागेलच, असं इथे अद्वैत सांगतोय. बरं ते जाऊ दे, मला जरा बाईक हवी आहे. मग तो म्हणतो, बाईक काय आहे, माझी कार आहे ना, ॲक्सिडेंट नंतर सर्व्हिस स्टेशनवर आहे, त्यामुळे तुझी बाईक असेल तर मी पटकन जाऊन माझं काम करून येऊ शकतो. मग तो म्हणतो, दादा अरे तू सरळ सांग ना, असं विचारतोस काय, हे घे ही बाईकची किल्ली घे, असं म्हणून इथे तो बाईकची किल्ली देतो. आणि टेन्शन घेऊ नकोस तू छोट्या छोट्या गोष्टींचं, असं इथे अद्वैतनं सांगितलंय सोहनला. तर तो बाय म्हणतो, बघू पुढे काय काय होणार आहे ते. तर इकडे नैना मॅडम विचार करतायत, काय करू, कशी या राहुल आता सीडी आणून देऊ, मला तर कुठून बोलून गेलं ना असं झालंय. आता काय करायचं, पण काहीतरी करावंच लागेल ना, काय डोकं चालवावं लागेल, काय डोकं लावू, असं ती इथे विचार करते, काय करू. आणि मग तिला एकदम काहीतरी स्ट्राईक होते बघा प्रेक्षकांनो. ती येस म्हणते, मी असंच करते, हे मी नक्कीच करू शकते असं ती म्हणते. आणि कपाट उघडते इथे, आणि कपाटात शोधाशोध करून झाल्यानंतर तिला ना तिथे तिची कानातल्याची डब्बी आहे ती सापडते. ती कानातल्याची डब्बी तिथे बाहेर काढते, कानातले बघते ती. आणि मग ती म्हणते की आता हे कानातले जे काही आहे, म्हणजे हे सर सुद्धा मी सौरभला जर दिले तर घरातले विचारतील की छोटे छोटे गोष्टी कुठे जातील छोट्या छोट्या. हे एक ना दिवस प्रश्न घरातल्यांना नक्की पडेल. हे गडगंज श्रीमंत आहेत घरातले, पण नजरेतनं एक गोष्ट कोणाच्या सुटणार नाही, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर नजर ठेवून असतात. जाऊ दे, ते त्यांच्याकडे नंतर बघेन मी, पण आधी मी इकडे राहुल नाहीये तर पटकन हे सौरभला देऊन येते, असं ती म्हणतीये नैना. आणि नैना पर्स वगैरे घेते आपली, आणि मग ती अशी फास्टमध्ये ना इकडे चालत जाते बरं का. बेड म्हणजे जिन्यावरनं एकदम तुरु धावत येते. कला तिला बघते तिथे बसून, ती हाक मारणार तेवढ्यात नैना इकडे धावत गेली. आणि मग ती म्हणते, आत्ता एवढ्या गडबडीत नेमकी ही कुठे गेली, मला शोधावं लागेल, असं इथे कलाच्या डोक्यात विचार आलाय. मग कला भाजी निवडत असते, ती सगळी भाजीच्या प्लेट्स वगैरे इकडे फ्रीजमध्ये नेऊन ठेवते. आणि पुढे कलाला कळेल का नैना कुठे जाते किंवा काय आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बरं का. कला धावत रूममध्ये येते, फोन घेते, पर्स घेते आणि निघून चाललेली असते. तोपर्यंत कलाला अद्वैत म्हणतो, एक सेकंड कुठे चालली आहेस. तर ती म्हणते की जरा कोपऱ्यावर चालली आहे, पण महत्वाचं आहे, आलेच जाऊन, असं म्हणते आणि निघून जाते. मग ती गेल्यानंतर अद्वैत म्हणतो, महत्वाचं काम आहे आणि कोपऱ्यावर, तर इथल्या इथे कोपऱ्यावर जायला पण वेळ लागतो, असं कुठलं काम आहे.
असं म्हणून इथे तो विचार करतोय, इथे जवळ जायचं तर बस घेऊन जायची काय गरज आहे असा तो इथे विचार करतोय. फोनवर बोलत असताना मी ऐकलं तेव्हा फोन लगेच ठेवून दिला तिने. आणि बरं, एकदा नाही दोनदा माझ्यासमोर तिनं फोन उलटा करून ठेवलेला आहे असं तो म्हणतो. आता काही घाईनं बाहेर गेले, शिवाय नुसती गेली नाही, पर्स घेऊन गेले, म्हणजे पर्स बरोबर फोन सुद्धा घेऊन गेले. म्हणजे हे सगळे टॉर्च म्हणजे कड्या जर मी व्यवस्थित जोडल्या तर फोनवरती ज्याच्याशी बोलत होती त्याच मांडवात त्याला इथे भेटायला गेले. येस असं तो इथे म्हणतो. घरात कुणालाही न सांगता गेले, मलाही न सांगता गेलेली आहे ती, म्हणजेच नक्की काहीतरी गडबड आहे, ती काहीतरी नक्कीच लपवते, मला बघायलाच हवं असा इथे त्यानं निश्चय केलाय. तर इकडे संगीता म्हणजे असं आपला ब्लाऊजचं काम करत असतात, काहीतरी शिवणकाम चालू आहे त्यांचं इथे. तोपर्यंत आता त्यांना इथे बाबांचा फोन आलाय. मग त्या म्हणतात, अहो हॅलो, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला, मी तुम्हासनीच फोन करणार होते आता, बरं झालं कशापायी फोन केला होता तुम्ही. नाही बोलूया तुमच्याशी, बोला बोला, कसे आहात, काय होतं काम. मग ते म्हणतात, संजय मी आता काजूच्या खोलीत गेलो होतो ना, त्यावेळेला मी काजू आपल्या मोबाईलमध्ये ना सौरभरावांचा फोटो एकट्यानेच बघत बसली होती असं आता त्यांनी सांगितलं, आणि रडत बी होती ग असं बाबांनी सांगितलंय. मग आई म्हणतात काय, आणि मग काय बोलताय काय तुम्ही असं त्या म्हणतात. आणि मग हळूहळू इथे दार उघडून येतात आणि म्हणतात, हळूहळू तू काही विचारलंस का. मग ते म्हणतात, मी कशाला बोलू, पण पोरगी असं काही करायला लागली म्हणजे तिच्या मनात काय आहे किंवा त्या व्यक्तीबद्दल काय चालू असेल ते ध्यानात येतंय नव्हे तुझ्या. आता कळा जुळायला लागलो ना तेव्हा मला सगळं समजलं. हे सोहमराव सारखं सारखं आपल्या घरात काय येतात, काजू काजू करतात. सुरुवातीला वाटलं मला हे समजा की सहज असेल, कारण आपल्या काजूची पण मित्रांची टोळीच असते नव्हे, पण मला नंतर शंका यायला लागली आणि आता तर खात्री पटली आहे मला. मग ते म्हणतात, अहो कसली खात्री पटली तुम्हाला, थांबा एक मिनिट थांबा असं त्या इथे म्हणतात. आणि मग जे कलाचे बाबासुद्धा असे मागे वगैरे बघतात, तर कलाची आई ते दरवाजा लावून घेते आणि मग बोलते कलाच्या बाबांशी. आणि ते पुढे म्हणतात, आता बोला तुम्हाला काय वाटतंय. मग त्याच्यानंतर कलाचे बाबा म्हणतात, असं म्हणजे एकदम तुम्हाला काही तिने सांगितलं का. मग दोन्ही पोरांच्या मध्ये ना नक्की काहीतरी सुरू आहे बघ, आपल्याला सांगायला ते कसरत असतील पण दोघांच्याही मनात काहीतरी एकमेकांसाठी काहीतरी आहे एवढं मात्र खरं आहे असं ते सांगतात. आणि म्हणतात, काय सांगतायत संगे, हे असं काय असेल तर पुढे जाऊन लय भारी पडणार आहे आपल्याला हे असं आहे ते म्हणतात. आणि आता काय करायचं आपण, ते म्हणतात, हे बघू तू काहीतरी विचार करून ठेव, नंतर बोलू आपण या गोष्टीवर, मी ठेवतो फोन, तू पण विचार कर असं ते सांगतायत. आणि मग फोन कट करतायत. आणि आता खरंच या दोघांना मोठा प्रश्न पडलाय, नेमकं करायचं काय, आता टेन्शन आलंय. तर इकडे नैना पोचलेली आहे दवाखान्यामध्ये, तिच्या पाठून इथे कलासुद्धा इथे पोचलेली आहे बरं का. दोघी रिक्षा करून इथे आल्यात, कोपऱ्यावरच जायचंय खरं, दोघी सुद्धा इथे रिक्षा करून आल्यात. आणि नैना धावत इथे आत गेले फास्ट पळत. आणि नैना गेल्यानंतर कला पण इथे आलेली आहे, त्यामुळे ती इकडे आजूबाजूचा परिसर बघते की ही नेमकी कुठे आले ते. आणि मग ती बोर्ड वाचते आणि त्या बोर्डवर नाव असतं मातृस्पर्श क्लिनिक. आणि मग म्हणते की कला तर या वेळेला 2 वेळेला दवाखान्यात, या महिन्यात 2 वेळेला, नेमकं काय होत नाहीये ना, काही गडबड तर नाहीये ना, जाऊन मला आज बघायलाच हवं असा ते कलानं इथे डिसिजन घेतलाय. नैना इथे धावत म्हणजे जरा फास्टच चालत इकडे आतमध्ये गेलेली आहे. आणि तिकडे आता अद्वैत सुद्धा पोचलाय बरं का, इकडे कलाच्या पाठोपाठ, कला कुठे जाते ते बघायला. आणि कला कुठे गेले तर तो बोर्ड पण वाचतो, त्या बोर्डवर नाव असतं मातृस्पर्श क्लिनिक. आता तो अद्वैतचे डोळे पांढरे झालेत बरं का इथे मातृस्पर्श क्लिनिक बघितल्यानंतर. आणि तो विचार करतो, मातृस्पर्श क्लिनिक ही इथे कशाला आली आहे कला, असं त्याला इथे म्हणजे हे काय करते आगाऊ, ही इकडे का आली असा प्रश्न आता अद्वैतला पडलाय. म्हणून अद्वैत सुद्धा इथे धावत आत येतोय. तर इकडे आतमध्ये नैनाने ना गेल्या सौरभच्या समोर अशी कानातल्याची डबी बाहेर ठेवून दिली. मग तो म्हणतो, हे काय आहे, तर माझ्या इयरिंग्स आहेत. अगं पण मला का देतेस, मी डॉक्टर आहे, तुमच्या सोन्यासारखा म्हणजे चांदेकरांसारखा सोन्या चांदीचा व्यापारी नाहीये, असं का बोलतोयस तू. मग बघावं तेव्हा तू सोनं आणून देतेस मला, मग काय करू मी, मला प्रत्येक वेळेला तुला पैसे आणून देणं शक्य नाहीये, म्हणून मी म्हणते तू हे घे, हे विक, आणि मग याच्यातनं जे पैसे येतील ना ते तुला ठेव असं आता तिने सांगितले बरं का. यामुळे ॲटलिस्ट तुला हे तरी कळेल की मी तुला धोका देत नाहीये, तुला काही फसवणार वगैरे नाहीये, जेन्युइनली मी तुला पैसे देण्याचा प्रयत्न करते, पण फक्त मला जमत नाहीये. आणि मग तो ठीक आहे, झालं असेल तर निघ सौरभ असं ती म्हणते प्लीज. मग तो म्हणतो, काय आता ठेवले मी कानातले, पुढं जा आता असं तो सांगतो. आणि मग ती म्हणते, मला ती CD हवी आहे. मग तो इथे हसतो, बरं का ठीक आहे तुला मी CD देतो, हे कानातले विकून जे पैसे येतील ना
ते सीडी तर वापरतो, आपला 10 लाखांचा व्यवहार आहे ना तो वेगळा ठेवूया असं आता त्यांनी सांगितलं. म्हणजे अरे पण सांगितलं ना तुला, निघ आता, असं तो एकदम दादागिरी दाखवतोय सौरभ नैनावर. आणि मग तो म्हणतो की त्या पैशांचं जरा लवकर बघा, नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी आता धमकी दिलेली आहे सौरभने नैनाला परत. नैना पण इथे विचार करते की ती ठीक आहे असं म्हणते आणि तयार होते. ती फक्त हे कानात ठेवून घ्या असं म्हणून आता तिनं कानातले तिथे त्याला दिलेले आहेत. आणि बाकी म्हणजे मला जमेल तसे पैसे मी तुला देईन असं म्हणून आता इथे नैनाने डिक्लेअर करून टाकलंय, सांगितलंय. आणि आता प्रेक्षकांना इकडे कला सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे नैनाच्या पाठोपाठ. आणि ती नैनाचा जवळजवळ पूर्णपणे पाठलाग करते आणि तिला लक्षात येते की नैना इकडे कुठेतरी गेली असेल, म्हणून ती आधी रिसेप्शन न विचारता रिसेप्शनवरती पुढे चालत येते. तिच्या पाठीमागून इकडे अद्वैत पण आलेला आहे चालत आणि तो अद्वैत इथे रिसेप्शनला विचारतो कुठे काय जायचंय ते, आणि मग तो जातो. तर इकडे कला सुद्धा आलेली आहे आणि ती बोर्ड बघतीये, तर तो गायनाकॉलॉजिस्टचा बोर्ड आहे. आणि अद्वैत सुद्धा तिला इकडनं लांब न बघत उभा राहिलाय की नेमकी कला आता गायनाकॉलॉजिस्टकडे का गेली. त्याला हा प्रश्न पडला की आता ही इकडे कशाला आली आहे किंवा कशाला गेली, हा प्रश्न त्याला पडलेला आहे. आणि कला तिथे दारातच उभी आहे. बघू पुढे काय काय होणार आहे ते. कलाच्या आज लक्षात येईल का की नैना आणि सौरभचं काहीतरी चालू आहे वगैरे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आत्ताच्या दृष्टीनं सस्पेन्स एवढाच ठेवलाय. आणि इथे गायनाकॉलॉजिस्ट म्हणून इकडे कट केलेला आहे आजचा एपिसोड. तर इथे नैना बद्दल इकडे सौरभला डायरेक्ट इकडे कला विचारते की मला सांग की नैना ताई बरी आहे ना, मग तू सारखा घरी काय येतोयस असं म्हणून इथे नैनाने त्यांना नैनाबद्दल कलाने विचारलंय. आणि इकडे अद्वैत सुद्धा कलाला विचारतोय की तू इथे काय करतोयस, आणि कला विचार करते की आता ह्याला खरं सांगावं लागेल का